गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात सद्गुरू श्री दत्तात्रयांनी अलर्काला बंधूला जाऊन भेटण्याचा आदेश दिला. तो शिरसावंद्य मानून तो मदालसा नंदन साश्रू नयनांनी प्रभूंचा निरोप घेऊन नगरात गेला आणि आपल्या मोठ्या भावाला सुबाहूला भेटला. अलर्कात आमूलाग्र बदल झाला होता. अहंता ममता गळून पडल्याने चित्त स्वस्थ स्थिर निश्चल आणि निश्चयी झालं होतं. मन प्रसन्न सात्विक हलकं झालं होतं. हसतमुखानं तो बंधूला भेटला. अत्यंत आदरानं त्याला वंदन केलं. कोणत्याही प्रकारची द्विधा मनस्थिती नसल्याने अगदी स्पष्टपणे तो काशीराजाला म्हणाला, हे राजन, नीट ऐका. हे राज्य निष्कंटक आहे. ना कुणी शत्रू आहेत, ना कारभारामध्ये अडथळे आहेत. हे राज्य आता तू सांभाळ. हवं तर ते सुबाहूला देऊन टाक किंवा दोघं मिळून ते वाटून घ्या, नाहीतर कुणा योग्य व्यक्तीला देऊन टाका. राजा, हे मी अगदी निश्चयपूर्वक सांगत आहे. त्याचं ते बोलणं ऐकून काशीराजा चकितच झाला. तो म्हणाला, अरे, तू क्षत्रिय आहेस, असा उगाचच भीतोस कशासाठी? आमच्याशी युद्ध कर. क्षत्रियांनी शत्रूंचा संहार करावा, रण सोडून पळू नये. हाच तर त्यांचा धर्म आहे. लढता लढता मरण आलं तर सुखानं स्वर्गात वास करावा आणि जय मिळाला तरी सुखानं राज्य करावं. दोन्ही बाजूंनी लाभच आहे. हे जाणूनही जो करंटासमोर शूर योद्ध्याला पाहून कच खातो, पलायन करतो, तो मोठाच अभागी समजावा. अरे, शत्रूंना पराजित करावं, राज्याचा उपभोग घ्यावा, यज्ञयाग करून राजाने स्वर्ग प्राप्त करावा. काशीराजा अलर्काला क्षत्रिय धर्माची शिकवण देत आहे. अलर्का, आता ताईंना मारण्याने पाप लागत नाही किंवा दोषही येत नाही. आतताई कोण? जे विनाकारण किंवा सूडबुद्धीने दुसऱ्यांच्या घराला आग लावतात, शत्रुत्वाने आणि दुष्टपणाने दुसऱ्यावर विषप्रयोग करतात, अधिकार नसताना हातात शस्त्र बाळगून दंडेलपणे दीनदुबळ्यांवर जरब बसवतात, त्यांचं द्रव्य बळकवतात किंवा चोरून नेतात, जमीन घर हडपतात, त्यांच्या पत्नीचं हरण करतात, अशी नाना प्रकारची दुष्कृत्य करून समाजाला पीडा देणाऱ्यांना आतताई म्हणतात. ते दिसता क्षणीच त्यांना ठार करावं. त्यांना मारण्यात कसला आला आहे दोष? उलट त्यांच्यापासून समाजाचं रक्षण करण्याचं सत्कृत्यच करायला हवं. जो कोणी अशा आतताई माणसाला पाहून घाबरून पळून जातो, त्याची अपकीर्ती तर होतेच, पण मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. यज्ञयागा समान अपूर्व असे रण, क्षत्रिया याहुन सुलभ साधन नसेची. हे राजा, क्षत्रियांना रणांगण हे यज्ञभूमी समान, तर युद्ध हे यज्ञयागा समान पवित्र असतं. त्यांच्यासाठी हेच स्वर्गप्राप्तीचं साधन आहे. क्षात्रधर्म कोळहून प्यायलेला अलर्क त्या धर्माचं पालन करीतच मोठा झाला होता. पण आता तो धर्म अधर्माच्या पलीकडे गेला आहे. त्याने शांतपणे काशीराजाचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, हे काशीराजा, यापूर्वी माझी सुद्धा अशीच धारणा होती हो, पण आता ती मावळली आहे. हे क्षत्रिय ब्राह्मण वगैरे वर्णभेद देहासाठी असतात. आता मी देह म्हणून नसे सर्वथा भान, मग क्षत्रियत्व कुठून असेल आता सांग बा. मला तर मी देह आहे हे भानच उरलं नाही. मग क्षत्रियत्व कुठून असेल सांग बरं.
इथं स्पष्टपणे जाणवत आहे की तो देहावर नाही, तो आत्मस्थितीत विदेही अवस्थेत आहे. आत्मस्वरूपी लीन होऊन ब्रह्मभावात स्थिर होऊन तो बोलत आहे. मातीचा घडा जसा, भौतिक हा देह तसा, प्राणेंद्रिय मानसा न सहसा शिवे मी. हा भौतिक देह एखाद्या मातीच्या घड्यासारखा निष्प्राण जड आहे. त्या देहाला, मनाला किंवा इंद्रियांना मी सहसा शिवत नाही. अर्थात तो प्रकृतीपेक्षा भिन्न अशा आत्मस्वरूपी लीन आहे आणि ब्रह्मभावातच बोलतही आहे. जी माझ्या योगे करून दिसती सचेतन, तरी ती जड म्हणून जाणे पूर्ण साक्षी मी. देह, मन, इंद्रिये माझ्या अस्तित्वानं सचेतन दिसतात, पण प्रत्यक्षात ती सगळी जड आहे हे मी साक्षीभावानं जाणतो. मीच केवळ चेतन आहे. सर्वाठाई मीच वास करतो. सर्वत्र मीच भरून आहे. मग सांग बरं, कोण माझा शत्रू, कोण मित्र, कोण स्वजन? राजा, हे सगळं द्वैत म्हणजे अज्ञान आहे आणि माझं ते अज्ञान आता दूर झालं आहे. तुम्ही माझे शत्रू नसून उलट तुम्ही माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. तुमच्यामुळे मला माझी सद्गुरू माऊली श्री दत्तात्रेय भेटले. त्यांच्याच कृपेने मला हा अद्वैताचा साक्षात्कार झाला आहे. काशीराजा, माणसाचे खरे शत्रू कोण आहेत माहीत आहे का? त्याचे खरे शत्रू आहेत त्याची विषयासक्त इंद्रिये. त्या शत्रूंवर मी जय मिळवला आहे. जितेंद्रिय होऊन अतिशय समाधानाने आणि संतोषाने मी आता वनात चाललो आहे. ज्यांना मी शत्रू समजत होतो तो सुबाहू, माझा बंधू, प्रत्यक्षात माझ्यावर अनंत उपकार करणारा आहे आणि तसाच तूही. आणि काशीराजा, मला आता जगात कुणीही शत्रू नाही. तुम्हा दोघांविषयी माझ्या मनात काही भेदच शिल्लक राहिला नाही. मी सर्वाठाई आहे आणि सगळे माझ्या ठाई आहेत. गदगद होऊन अलर्कानं बंधूच्या पायाला मिठी मारली आणि म्हणाला, हे बंधो, तुझे माझ्यावर खूप ऋण आहे. काय हा वंदन भक्तीचा महिमा वर्णावा. समदृष्टीच्या प्राप्तीमुळे अलर्काला सगळं जगच विष्णुमय दिसू लागलं. त्याच्यात झालेल्या या आमूलाग्र परिवर्तनाने सुबाहू सुखावून गेला. मग तया उठवून आलिंगन देऊन, सुबाहू बोले हसून, झालो समान भागी आता. सुबाहूने अलर्काला उठवलं आणि कौतुकाने म्हणाला, अलर्का, आपण आता खऱ्या अर्थाने समभागी झालो आहोत. त्यावेळी समभागीचा अर्थ राज्याचे समभागी असा घेतला होता, पण प्रत्यक्षात ब्रह्मस्वरूपाचे समभागी हा गहन अर्थ होता. तो आत्ता अलर्काला क्षणार्धात उलगडला आणि त्याला बंधू प्रेमानं एकदम गहिवरून आलं. काशीराजा मात्र गोंधळून आश्चर्यानं हे सगळं दृश्य पाहत होता. सुबाहू त्याला म्हणाला, हे मित्रा, मी तुझ्याबरोबर ज्यासाठी मैत्री केली होती तो माझा मनोरथ तू पूर्ण केलास. तुझं कल्याण हो. मी आता समाधानानं वनात जाईन हो. त्यावर काशीराजा विस्मयानं म्हणाला, सुबाहो, तू म्हणालास माझा वाटा मला मिळवून दे, आणि आता हे काय विपरीत चाललं आहे? तुला राज्य नको होतं तर कशासाठी वनातून तू इथे आलास? हा एवढा युद्धाचा घाट घातलास. मला तर काहीच समजत नाहीये. तू म्हणालास माझ्या पित्याचं राज्य असून हा एकटाच भोगतो आहे. त्याचा पराभव करून तू ते मला मिळवून दे. एवढ्यासाठीच मला शरणही आलास, आणि आता राज्य मिळाल्यावर तू वनात जात आहेस. हे सगळं काय चाललं आहे? आणि हा अलर्क गर्विष्ठपणे तुला तुझा भाग देत नव्हता, तोही आता वनात कशासाठी चालला आहे? छे छे, काहीच कळत नाहीये. अरे मित्रा, आम्हाला हे राज्य काय करायचं आहे? हा सगळा खटाटोप मला राज्य मिळवण्यासाठी नव्हता बरं. या अलर्काने राज्य त्याग करावा यासाठी होता.
मातेच्या उपदेशाने मी राज्याच्या मोहात न पडता ज्ञानी होऊन आनंदाच्या साम्राज्याचा राजा झालो आहे. पण प्रारब्धवश मातेचा तो बोध माझ्या या भावाच्या कानी पडला नाही. त्यामुळे हा कामुक होऊन विषयामध्ये गढून गेला. एखाद्या पशुसारखा बुद्धिहीन होऊन आपला देह स्त्रियांच्या स्वाधीन करून आणि स्त्री लंपटांची संगत करीत हा आयुष्य व्यर्थ दवडत होता. एखाद्या जखमेत जसे किडे वळवळतात तसा हा स्त्रियांच्या संभोग सुखात लोळत पडला होता. ते पाहून माझं मन खिन्न झालं. हा गृहस्थ होऊन अनेक स्त्रिया भोगड्यात आणि दुर्जनांच्या संगतीमध्ये रमण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानू लागला. पण हे खरं सुख नसून केवळ सुखाची भ्रांती आहे. ती अंती दुःखच देते, कारण हे सुख माणसाला ब्रह्मसुखापासून मोक्षाच्या मार्गापासून फार दूर ठेवते. त्यामुळे हे भौतिक क्षणभंगूर सुख दुर्गती देणारं आहे. पण मूढ लोक हे जाणत नाहीत. ह्या मुडाची तशीच दुर्दशा झाली आणि ती मला पाहावेना. काशीराजा, अरे एकाच महान मातेच्या उदरातून आम्ही चौघांनी जन्म घेतला. त्यातल्या एकाचं होणारं अधःपतन आम्हाला कसं सहन होणार? म्हणून याला दुःख देऊन विरक्त करावं यासाठी हा प्रयत्न केला. तुझ्या मदतीने तो सफलही झाला. त्यामुळे मला फार समाधान वाटत होते. दुःख होता याला हा वनी गेला, दैवे श्री दत्त भेटला, त्याने केला उपदेश. अलर्काला पराभवाचं राज्यवियोगाचं दुःख झालं म्हणून विरक्त होऊन हा वनात गेला. त्याच्या नशिबानं त्याला श्री दत्तगुरू भेटले. त्यांनी उपदेश केला. याचं दैव बलवत्तर म्हणून तो बोध याच्या मनात ठसलाही. तो आत्मबोध हा तात्काळ उमजला. त्यामुळे हा असा विदेही दशेला पोचला आहे. आता माझं काम झालं म्हणून मी वनात परत जातो. आता अलर्क राज्य करो ना करो त्यानं मला काही फरक पडत नाही. आपल्या मातेच्या स्मरणानं सुबाहू गहिवरून म्हणाला, मदालसा, आमची माता मोठमोठे तपस्वी देखील तिला आदरानं सन्मानानं गौरवीत असत अशी ती पूजनीय होती, उदार होती. प्रत्यक्ष शिवाच्या वरानं ती धन्य झाली होती. तिचे दुग्ध पिऊन याचे न भावे पतन, असे मनी आणून हा प्रयत्न केला म्या. आणि राजा, त्या प्रयत्नाला यशही आलं. मित्रा, मला कशाला हवं आहे राज्य? दिशांचं वस्त्र पांघरून राहणारा मी रानावनातच उत्तम आहे. आम्हाला मेरू पर्वता समान सुख आणि अखंडानंद प्राप्त झाला आहे. त्याच्यासमोर तुमचं हे भौतिक सुख मोहरीच्या दाण्या एवढं सुद्धा नाही. जो समर्थ असून समक्ष बुडता स्वजन, हात न देतो दुर्जन, हे जाण तू नृपा. आपल्या समोर आपला भाऊ भवगर्तेत डुबतो आहे आणि त्याला त्यातून वर काढण्यास मी समर्थ असतानाही जर त्याला मदतीचा हात पुढे केला नसता तर मी दुर्जन म्हणवला गेला असतो. आता तुला कळलं का? दोघा भावांची विपरीत वर्तणूक, सुबाहू आणि आधी अलर्काचं ज्ञानगर्भ वचन, हे सगळं काशीराजाला आश्चर्यचकित करून गोंधळात पाडणारं होतं. पण त्याचबरोबर अलर्कासारख्या चक्रवर्ती सम्राटावर मिळवलेला विजय, त्यामुळे आलेला अभिमान, असं सगळं एकदम गळून पडलं. त्याच्यातलं फोलपण त्याला समजून चुकलं आणि अगदी दीनवाणा होऊन तो म्हणाला, सुबाहो, तू धन्य आहेस, उदार आहेस. पण तू बंधूचा झालास आणि मला मात्र परक केलंस. तू तुझ्या बंधूचा उद्धार व्हावा म्हणून त्याच्यावर कृपा केलीस, तशी माझ्यावर नाही केलीस. साधक भक्त हो, बघा, सत्संगाचा हा महिमा आहे. अलर्काच्या परिवर्तनाचा हेवा काशीराजाला वाटू लागला. आपल्यालाही हे सुख मिळायला हवं अशी सदिच्छा निर्माण होऊ लागली. तो म्हणतो,
चालता पाऊले सात, मैत्री करीती संत, वारुनिया दुरित, करीती पुनीत निश्चये. सुबाहो, तुझ्यासारख्या संत महात्म्याबरोबर केवळ 7 पावले चाललो, पण तरीही तुझ्याशी घट्ट मैत्री झाली आहे. तुझ्या भोवती शांत अहिंसा भावाचा वास आहे. त्यामुळे मित्रत्वाशिवाय दुसऱ्या भावाचा मनात उदयच होत नाही. संतांच्या आचरणाचा मनावर असा परिणाम होतो की आपल्यातले दोष समजू लागतात. त्यांच्यासारखं वागता यावं, बोलता यावं, त्यांचं अनुसरण करावं असं वाटू लागतं. त्यांच्या मार्गावरून जावंसं वाटतं. संत आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचं दयाळ होऊन संकट निवारण करतात. त्याच्या मनात भगवंतांविषयी श्रद्धा, विश्वास जागवतात. त्याला विद्येच्या मार्गावर आणून त्याच्यावर महान कृपा करतात. सुबाहो, तुम्हा संतांना दया घन तरी कसं म्हणावं? घन तर केवळ वर्षा ऋतूतच जलधारांचा वर्षाव करतो, पण संत ते तर प्रत्येक क्षणी कृपेचा वर्षाव करतात, दयेचा वर्षाव करतात. संत कृपेची छाया इतर सावलींसारखी कमी जास्त होत नाही. ती प्रेमळ मातेसारखी, भगवंतांच्या छत्र छायेसारखी अखंड गारवा देणारी असते. संतांना वंदन केलं तरी ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. मित्रा, मी तर तुझ्या सहवासात 1 महिना होतो. तसा तर तुझ्या मनात आपपर भाव नाही. तुला सगळे समान आहेत. मग आपल्या भावावर कृपा केलीस, पण माझी उपेक्षा का केलीस? अग्नी आपल्या सानिध्यात अंधार आणि गारवा दोन्ही नष्ट करतो, पण अग्नीपासून जसं लांब जावं तशी त्याची क्षमता कमी होते. त्यात तुझा काय दोष? जो जशी आणि ज्या भावाने सेवा करतो तिचं फळ त्याला त्याचप्रमाणे मिळतो. पण मी तर तुझ्या अगदी जवळ आहे. तू मला पतित होऊ देणार नाहीस हे नक्की. फलदोही सताम संग, ह्या वचनाचा न हो भंग. तुला वाटेल ते सांग, मी निस्संग होईन. फलदोही सताम संग. साधू पुरुषांची संगती ही सदा सर्वकाळ फलदायीच असते. सुबाहो, हे संत पुरुषा, या वचनाचा भंग तू कसा करशील? हे बघ, तू जे सांगशील ते कर्म मी करीन. अगदी राज्य घरदार सोड म्हणशील तर तेही करीन, पण माझ्यावर कृपा कर. काशीराजाचा हा निर्धार ऐकून सुबाहूनं त्याला समजावलं. तू धार्मिक अससी, साधिले त्वा त्रिवर्गासी. अजूनी मोक्षासी, साधावया यत्न पडेल. राजा, अरे तू धार्मिक आहेस. तू 3 वर्ग अर्थात धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ साध्य केलेस, पण 4था पुरुषार्थ जो मोक्ष, त्याचा तू कधी विचारही केला नाहीस. त्यासाठी कोणतेही प्रयत्नही किंवा साधनही तू केलं नाहीस. मोक्षप्राप्ती ही इतकी सहज साध्य नाही बरं. त्यासाठी मी काय सांगतो ते नीट लक्षात घे. साधक भक्त हो, सुबाहोनं काशीराजाला केलेला हा उपदेश आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत मननीय आहे. सुबाहू म्हणतो, राजा, मी माझा हा प्रत्यय, होण्यासी हेतू काय, यांचा करी निश्चय, शास्त्रीय उपायाने. मी माझेपणाची वृत्ती कशामुळे आहे याचा विचार कर. जोपर्यंत मी माझे तू तुझे ही द्वैत भावना आहे, तोवर अगदी वनात गेलास तरी तू निस्संग होणार नाहीस. ह्या भावनेचा त्याग करण्यासाठी तू सतत आत्मनिरीक्षण कर. त्याला शास्त्राभ्यासाची जोड दे. तू ज्याला मी म्हणतोस तो कोण आहे? कोणकोणत्या गोष्टींना तू माझं म्हणतोस? अव्यक्तादी विशेषांत, नामरूपात्मक समस्त. हे अनित्य निश्चित, या व्यतिरिक्त सत्यते. ज्यांना तू माझं माझं म्हणतोस
त्या नाम रूप असलेल्या स्थूल इंद्रियांना जाणवणाऱ्या गोष्टी शाश्वत आहेत का? नित्य सुख देणाऱ्या आहेत का? तुला जाणवेल की हे व्यक्त विश्व जे आहे ते अनित्य, सतत परिवर्तनशील आहे. ते असत्य आहे, जड आहे. या व्यक्त विश्वाला म्हणतात विशेष. जिथं या विशेषाचा अंत होतो ते निर्विशेष, अव्यक्तच केवळ सत्य आहे, नित्य आहे. ते अव्यक्त असलं तरी संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. त्या निर्विशेष परब्रह्मरूप चैतन्यामुळेच जड व्यक्त विश्व सजीव सचेतन होतं. ते चैतन्य, तो परमात्मा हाच केवळ सत्य आहे. हा नित्यानित्य विचार घेई चित्तावर, सर्वमानी नश्वर तया दूर टाकी तू. तुझ्या समोरील प्रत्येक गोष्टीमध्ये नित्य काय आणि अनित्य काय हे पहा. जे नित्य आहे ते आत्मा आहे, अर्थात आत्मप्राप्तीकडे नेणारं आहे. आणि जे अनित्य आहे ते अनात्म आहे, आत्म्यापासून दूर नेणारं आहे. अनात्म नश्वर गोष्टींचा त्याग कर. ऐहिक पारलौकिक भोग हे अनित्य, अनात्म आणि नश्वर आहेत. त्यांच्या आसक्तीतून मुक्त हो. राजा, हा आत्मानात्म विवेकच तुला संसारातून विरक्त करेल. यामुळे शम, दम इत्यादी षटसाधने तुला चटकन साध्य होतील. जसे मुक्या माणसाच्या जिभेला बोलता येत नसल्यानं त्याला केवळ अन्नग्रहणाचीच इच्छा असते, तसं तू तुझ्या 10ही इंद्रियांची केवळ मोक्षप्राप्तीचीच इच्छा बाळग आणि मुमुक्षू हो. केवळ भगवत प्राप्तीसाठीच तळमळ जीवाला लागेल, तेव्हा विरक्त होऊन महावाक्य ग्रहण कर. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म. राजा, प्रत्येक वेद एकेका महावाक्याच्या पायावर उभा आहे, पण चारही महावाक्यांचा मतितार्थ एकच आहे. आपले स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, अर्थात आत्मा, ब्रह्म आणि मी एकच आहोत. कोणत्याही एका वाक्याचं निरूपण श्रवण कर, त्याचं मनन, चिंतन, निदिध्यासन कर. सद्गुरु कृपेने तुला या वाक्याचा तुझ्या देहातच अनुभव येऊन तू आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त करशील. राजा, माझा हा बंधू अलर्क जरी अतिशय कामुक झाला होता, तरी त्याच्या नशिबानं श्री दत्तगुरूंच्या केवळ एका प्रश्नानं त्याला ज्ञानाचा प्रकाश झाला. हा केवळ आमच्या मातेच्या कृपेचा परिणाम होता. म्हणून त्याला योगाधीश परब्रह्म स्वरूप सद्गुरू भेटले आणि क्षणात हा सर्व इच्छा आकांक्षांच्या शृंखलेतून मुक्त होऊन निराश झाला. आणि तू, दैवे तुला संग घडूनी झाला विराग, तरी प्रतिबंध भंग झाल्या विना न तरसी. राजा, दैव योगाने तुलाही सत्संग प्राप्त झाला. तू विरक्तही झालास, तरी प्रारब्ध भोग प्रतिबंध करतात. प्रारब्ध संपल्याशिवाय तू तरुण जाणार नाहीस. शीघ्र हा प्रतिबंध दूर करायचा असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. राज्याधिकांचा त्याग करून संतांची संगत धर, म्हणजे आत्मानात्म विवेक ठसेल. असे तया सांगून अलर्का आलिंगुन, सुबाहू बोले वचन, बंधो समान झालो आम्ही. काशीराजाला उपदेश करून सुबाहू अलर्काजवळ आला आणि त्याला अतिशय प्रेमानं आलिंगन दिलं. त्याच्या त्या दिव्य प्रेमळ स्पर्शानं अलर्क मोहरून आणि गहिवरून गेला. सुबाहू पुटपुटला, आपण सगळे भाऊ आता समान झालो, अर्थात सगळे आत्मराज्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. सुबाहू म्हणाला, हे बंधू, आता तुला वाटलं तर राज्य कर, वाटलं तर वनात जा, पण यानंतर कशातही क्षणभरही आसक्त होऊ नकोस हो.
अलर्क कृतज्ञतेने म्हणाला, बंधू, माझा उद्धार केलास. तुझ्यासारखा कृपाळू आणखी कोण असेल? एकोदर समुत्पन्न मान्य नारी नंदन, आता झालो समान हे पुण्य मातेचे. एकाच श्रेष्ठ जगन्मान्य अशा महान योगी मातेच्या उदरातून उत्पन्न झालेली आपण 4 भावंड आहोत. आता समान होऊन तिच्या ख्यातीला शोभतो आहोत. ही सगळी तिचीच पुण्याई आहे. त्याने पुन्हा सुबाहूचे चरण धरले. सुबाहूने त्याला आशीर्वाद देऊन धीर दिला, आश्वस्त केलं आणि त्या उभयतांचा निरोप घेऊन समाधानानं पुन्हा निस्संग आणि ब्रह्मभावात जाऊन तो वनाकडे रवाना झाला. वनात गेला. काशी राजा आणि अलर्क दोघांनी आपापल्या राज्याचे कारभार आपापल्या पुत्रांवर सोपवले. दोघेही सर्व संग परित्याग करून निस्संग झाले. काशीराजाने सुबाहूच्या सानिध्यात राहून चित्तशुद्धीचं साधन केलं आणि ज्ञानी होऊन तो मुक्त झाला. अलर्क सुद्धा वनात गेला. अत्रिनंदनांची उपासना आणि भजनानंद हेच त्याचं जीवन झालं. देहानं प्रारब्ध भोग भोगून संपवले. श्री दत्त कृपेने तो विदेही अवस्थेतच राहिला. शक्तीच्या क्रियांमुळे त्याला काव्य स्फुरत असे. या अवस्थेत जगातली मानवाची दुर्दशा स्पष्टपणे जाणवे आणि दयेने कळवळून तो गात असे. त्या 92 ते 97 ओव्यांचा भावार्थ देत आहे. अरे रे, हे जन किती अविवेकी आहेत. अखंड आनंदाचा झरा आतच स्त्रवत असताना आत न पाहता यांची उफराटी दृष्टी बाहेर सुख शोधत आहे. देव, राक्षस, किन्नर, मानव हे सगळे स्त्री पुत्रादी नातलगांच्या मोहपाशात त्रिगुणांच्या योगे बद्ध होऊन षड्रिपूंच्या मागे वाहवत चालले आहेत. जबड्यात भक्ष पकडून फरफर ओढीत नेणाऱ्या सुसरीच्या जबड्यातून जशी भक्ष्याची सुटका होत नाही ना, तसंच देहासक्ती, विषयासक्त इंद्रिये आणि त्रिगुणी मोहमायी मायेचा भ्रम जीवाला विकारवश करून बद्ध करून हवं तसं फर ओढत नेत आहे. आपल्या तालावर नाचवत आहे. या दुर्दैवी लोकांचे हाल पाहून मी आज हळहळतो आहे. अरे रे, मी सुद्धा असाच विकारी होतो. या मूढांसारखा कर्म दरिद्री होतो. मी सुद्धा दुर्दैवी होऊन राज्यावर आसक्ती ठेवली. विषयासक्त होऊन त्या नरकात लोळत राहिलो. शी शी शी, आता नुसत्या त्या आठवणीने सुद्धा मला वीट येतो आहे. छे छे, किती हवेशी, किती लोभी होतो मी. सर्व धनसंपत्ती एकट्याला मिळूनही माझी लालसा तृप्त होत नव्हती. पण आता सगळी तृष्णा शमली आहे. या वनात आकाश पांघरून निवांत पडलो आहे. एक भाकरीचा तुकडा मिळाला तरी मन तृप्त होत आहे. निजस्वरूपानंदात जो आनंद, जे परमसुख भरलेलं आहे, त्याची तुलना कोणत्याही भौतिक सुखाशी होऊ शकत नाही. हे गहन सत्य मला पूर्ण कळलं आहे. माझ्या बंधूच्या वात्सल्यामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या परमकृपेने माझा उद्धार झाला. त्यांच्या चरणाशी अढळ स्थान मिळालं. यापेक्षा महद्भाग्य ते कोणतं? असं गात तो वनात निजानंदात दत्तभक्तीमध्ये रमून गेला. साधन रथ होऊन निर्विकल्प समाधीत अंतिम उच्चावस्थेत स्थित झाला. संपता प्रारब्ध भोग सोडून या जडांग, फोडूनी उत्तमांग, लपे असंग ब्रह्मरूपी. प्रारब्ध संपताच स्थूल देहाचा त्याग करून ब्रह्मरंध्राद्वारे ब्रह्मस्वरूपी जाऊन तेथेच तो लीन झाला. श्री दत्त रूपात मिसळून गेला. प्रसन्न होता श्री दत्त, सदा असा मदालसा सूत.
झाला नामरूपातीत, ज्याचे गीत संत गाती. अशा तऱ्हेने अलर्काख्यान संपन्न झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.